मस्त वाटत आहे. अशी बाजूला नदी आहे, इथे लोक असे शांत बसलेले आहे निवांत आपला टाइम स्पेंड करत. हे मंदिर 1762 साली बांधलं होतं. तर जे गणपत भिकाजी रास्ते होते ज्यांनी हे मंदिर बांधलं, तर रास्त्यांचे 7 भाऊ होते. तर आज बायको काही मनावर घेत नाही आहे ब्लॉग बनवायचं, तर मीच घेतला होता मोबाईल. काही असं नाही आहे. पहिली गोष्ट माझा मोबाईल माझ्याजवळ राहतच नाही. तुम्ही ब्लॉग कुठून बनव, हा मोबाईल घेऊन गेला होता. माझ्याकडे मोबाईलच नव्हता, मग मी ब्लॉग बनवलाच नाही. माझी चुकी नाही आहे याच्यामध्ये. पण आता 1-1.5 घंट्यापासून तिच्याजवळच आहे मोबाईल. माझ्याकडे मोबाईल तरी आहे का? मला खोटं बोलायला बिलकुल आवडत नाही. माझ्याकडे मोबाईल नव्हता. मजा आहे तिची. आता मस्त डार्क चॉकलेट खात या वातावरणात फिरते बघा. दोन्ही साईडनं झाडच झाड आहेत आणि खूप छान व्ह्यूज आहे. लागते का मला? चिडवल्याशिवाय मजा काय? बोरून जाशील ना तू अशा जिंदगीत. तर म्हणून म्हणते लोक की थोडंसं टॉक्सिकही राहा म्हणते, म्हणजे जेणेकरून मजा येईल. कारण पोरींना हेल्दी रिलेशनशिप वाले पोरं आवडत नाही. मी आता टॉक्सिक कसं वागावे म्हणून हे शिकतोय नवीन नवीन गोष्टी. कडू कडू चॉकलेट खाऊ घालते जेणेकरून मी गोड नाही बोललं पाहिजे. इकडे जेवण करतात सगळे, पूर्णच्या पूर्ण टीम बसल्या, जेवण चालू आहे. हे अरे आता डक पण आले. कुठे डक्स? गावरानी येते, मस्त लागते, टेस्टी. इथे चिकूचं झाड आहे आणि चिकू बघा किती सारे लागले आहे, पण हे कच्चे आहेत. खाऊन घ्या, काही नाही. कच्चे खाऊ, माझं पोट दुखेल. काय वेजच आहे, चालते ना. तू नॉनव्हेज कच्चं खात जाय ना. मग मी खातो ना. हा हो, पचणार का तुला ते? पचते. हा, डायजेशन प्रॉब्लेम आहे त्याचं काय? मला म्हणते ही व्हेजिटेरियन माझ्या दिमाग खालतं 1 सेकंद वाटणे पाहते. चला, तुमच्या गप्पा गोष्टी झाल्या असेल तर चला. नाही उचलायचं आहे. तू काय काम करत आहे? बेंगॉली शिकत आहे काकूकडून. तू माहिती आहे का, हे बॅग घेऊन हातात ते स्पॉट बॉय नसतात का, तसंच वाटत आहे. ते जॅकेट वॅकेट घालून ती बॅग घेऊन. दादा या ना दादा. ते स्पॉट दादा कुठे गेले? शशांकचे स्पॉट दादा कुठे गेले? कॉस्ट्युम दादा. काय बोलला तू? स्पॉट दादा असते ना त्याच्यासोबत चांगलं राहावं लागतं, नाही तर कॉपीत तुकते ते. हे तो लेटेस्ट न्यूज आहे. काही पण करे. खरंच ना, आमच्या सेटवर हेच गोष्टी चालली. काय तो चांगला बोलतो त्याच्यासोबत, नाही तर म्हटलं तू ही बॅग घेऊन आहे म्हटलं असा, तर स्पॉट बॉय सारखाच वाटत आहे म्हटलं शशांकचा स्पॉट बॉय आहे का? स्पॉट बॉय का म्हटलं तो? गुरु आहे. नाही ऐकतो तो का म्हणते, शूट वर म्हणते स्पॉट बॉय आणि कॅमेरा आपले मेकअप वाल्यांसोबत चांगल्याने राहायला लागते, नाही तर म्हणते स्पॉट बॉय कॉफी मध्ये थुकते म्हणते. कॅमेरा लावत आहे आता पॉडकास्ट साठी. ओके, आम्ही एकटो बुजते बारी. आम्ही तुम्हाला बॉल करतो तिथं पुस्तक वाचतो. बस त्याला तेवढं चालत. ते काहीतरी 2-3 शब्दच बोलत आहे, झालं झाली त्याची बेंगॉली. तू समोर बघ. हा, करू सुरू. नमस्कार, आज तुमच्या आमच्या सॉरी डन. चल कंटिन्यू. नमस्कार, आज तुमचं सगळ्यांचं आमच्या कार्यक्रमामध्ये स्वागत आहे. आणि आज आम्ही घेणार आहे पॉडकास्ट आणि आमचे गेस्ट आहेत समीर खांडेकर. नमस्कार. आणि तुम्ही बघत असणार की मी अशी का बसली आहे, तर ऍक्च्युली काय झालं, इथे खुर्चीचा थोडा प्रॉब्लेम आहे आणि खुर्चीसाठी तर खूप सगळीकडेच भांडणं चालू आहे. तुम्हाला माहितच आहे काय कसं असते. सो हा जो पुढचा कार्यक्रम आहे ते माझे हस्बंड सांभाळणार आहे, पण पुढे आपण गेम वगैरे घेणार आहे, त्याच्यामध्ये मी येणार आहे परत. कार्यक्रमाला सुरुवात करूया आणि मी हा कार्यक्रम सोपवते माझ्या नवऱ्याकडे. हा पॉडकास्ट ठीक आहे. आली का तू फ्रेमच्या बाहेर गेली? केला चालू? तुला लावायचं ते? अरे हा, लावून घे. हे त्याला मॅग्नेट दे रे. लावून घेऊ त्याला मॅग्नेट दे. कुठे मॅग्नेट दे? यालाच आहे, पण ते मगाचं पडत होतं म्हणून. नाही आता नाही म्हणालो. तर गावाल्यांनो पाहुण्यांनो, आता काय, आता मी हैसर लिहिलं असे तर माझ्याबरोबर आता कोण हा? शशांकची आऊस. आता आमच्यामध्ये ना आऊस म्हणजे आई. हा, शशांकची आऊस म्हणजे शशांकची मम्मी आणि शशांक आणि आमच्या वहिनी. तर आज आम्ही हैसर गप्पा मारलेलं असं, चांगलं रील काढलेलं असावं आणि आमच्या जी काही मजा लिहिली असं तुमका लवकर ती बघू मिळतली. चॅनलचं नाव काय? सांगा त्यांना नाव काय? शशांक उडाके चॅनलवर आहे. हा, त्यामुळे नक्की बघा आणि सांगा कमेंटमध्ये, मेलांनो बघतास काय सांगा ती कसा वाटता. आणि सबस्क्राईब केलास करा.
हा तुम्ही आसवाचा बोला, मी ह्यांचं सांगते. सबस्क्राईब करा आणि फॉलो करा आधी. आसोवाला पण सबस्क्राईब करा आणि यांनी मालवणीत शिव्या तर दिल्या ना, ते कमेंट करून सांगा काय बोलले म्हणून. सांगा शिवीने दिले सांगा त्यांना. बरं मला इकडे या तुम्ही, मला शिव्या शिकवा 2-3 मालवणीच्या. जरा आम्ही 2-3 शिव्या शिकवतो. हा, तोपर्यंत तू कंटिन्यू कर. औषध तो घो कुठे आहे? म्हणजे बाबा कुठे आहेत? ही शिवी नाहीये. आम्हाला माहिती औषध घो माहिती आहे त्यांना. कुठे चाललो आहे रस्ता? जर हा रस्ता जर पावसात असेल तर किती चिखल राहत असेल. मी काल गेलो होतो ना तिकडे इकडे हे करायला, हा रस्ता पूर्ण चिखलानं भरलेला होता आणि मी इथंच अटकलो होतो, हे चिखल याच गड्ड्यात अटकलो होतो, कारण की पूर्ण रस्ता ब्लॉक होता. तुम्ही विचार करत असणार आम्ही एवढ्या रात्री कुठे जातात. आम्ही आता जस्ट रिसोर्ट वरून निघालेलो आहे आणि आम्ही जात आहे वाईला. ऍक्च्युली आम्हाला जायचं होतं लवकरच 5 पर्यंत, तरी निघायचं होतं इथून, पण झालाय लेट. आता वाजलाय 8. पॉडकास्ट शूट केला आणि तो खूप लंबा चालला, खूप लंबा चालला, पण त्याच्यामुळे खूप इंटरेस्टिंग होता म्हणून लंबा चालला. आणि आता जात आहे तिथे बाईच्या मंदिरामध्ये. 9:30 पर्यंत सुरू असते एवढं माहिती आहे, पण ठीक आहे, बघू आता काय कसं आहे. रस्ता तर सध्या तर खूप खराब आहे, अजून मेन रोड लागायचा आहे. रस्ता डेंजर आहे. आला पक्का रस्ता आलेला आहे. तर भेटू आपण वाईच्या मंदिरात. कुठे आलो आपण? आपण वाईच्या गणपतीला आलो. ढोल्या गणपती, कृष्णाकडे नदी आहे. हे ढोल्या गणपतीचं मंदिर आहे. हे आहे ढोल्या गणपतीचं मंदिर, या तुम्हाला दाखवतो, चला. ढोल्या गणपतीचं मंदिर वाईचं मंदिर आहे आणि इथे आम्ही आलो आहे दर्शनासाठी. आणि ऍक्च्युली मंदिराचं जे आहे मेन गेट ते इथनच आहे आणि इथे डायरेक्ट दिसतो गणपती आपल्याला, तुम्ही बघू शकता. नमस्कार मंडळी, आज मी तुम्हाला घेऊन आली आहे वाईच्या असलेल्या ढोल्या गणपती मंदिरात आणि याला महागणपती म्हणून सुद्धा ओळखलं जातं. ओके एंट्री इकडनं आहे म्हणतेच, आपण इकडनं जाऊया. इथला परिसर छान आहे, मंदिर पण छान आहे, मोठं मंदिर आहे मस्त. इकडे एंट्री आहे. थांब ना तू बाहेर, चपला चोरी देईन ना. ये मंदिरात चप्पल चोरी जाणं शुभ असतं, चांगलं आहे. आपल्याला सगळं चाललं जातं, दुःख वगैरे. ही चप्पल 150ची आहे, माझ्या 6000 काही फरक नाही पडत, सॉरी 13000 आहे. काही फरक नाही पडत तरी. तरी तर फोटो शूटिंग करण्यास सक्षम नाही आहे. अच्छा, हो का? ठीक आहे. बाहेरचा एम्बियन्स दाखवून देतो. किती सुगंध छान आला ना एकदम आतमध्ये आल्यावर मंदिरात. हा, सुगंध मस्त येत आहे. मस्त आला एकदम सुगंध, असं प्रसन्न वाटत आहे. माझी याची खूप इच्छा होती, मी खूप मागा लागली. जर नसतं आणलं तर मी रडली असते माहिती आज. तर मी खुश आहे इथे येऊन, मस्त वाटत आहे मला. पण त्याच्या बदल्यात मला चांगलं तर काहीच म्हटलं नाही. बेकार असलं तर सगळं काय म्हणते, नाही. मला घ्यायला की काहीच चांगलं म्हणत. मी म्हणते तुला छान. आता काय म्हटलं तू? तुम्ही विचार नाही करू शकत, माझा नवरा इतका छान आहे. मला कसं भेटलं मलाच माहिती. मी तर नाही शोधलं, त्यांनीच मला शोधलं. माझ्या नशिबात असू शकते ती गोष्ट. मला जे पाहिजे ते सगळं भेटून जाते. मी जे म्हटलं ते सगळं भेटून जाते मला, काहीही न करता. म्हणजे मी किती लकी आहे ते तुम्ही समजू शकता. मी तोंडातून शब्द काढला की हाजीर असते माझ्या सगळ्या गोष्टी अशा. काहीही न करता नाही, ती खूप काही करते, असं नाही. तर हे याची हिस्ट्री काय नेमकं? हे मंदिर गणपत भिकाजी रास्त्यांनी बांधले. हे बांधताना ह्यांनी कर्नाटकवरनं दगड आणल्या. आता जस्ट करंटली अयोध्यामध्ये रामांचं मंदिर बांधलं बरोबर, तर त्याची मूर्ती 40 ग्राम दगड येते. तर त्या दगडात ही सगळी ही मूर्ती आहे. तर त्यावेळेस त्यांनी खूप मोठा दगड आणला होता. त्यांनी हा दगड कर्नाटकवरनं आणला, तर तो खूप मोठा दगड आणला होता त्यांनी. तर ते कोरताना जो कोरत होता त्याच्याकडनं एक चूक झाली आणि त्याला दगडाला मध्ये चिर पडली. म्हणजे तो अलग अलग झाला. हा, 2 पीसमध्ये डिवाइड झाला. तर जो मोठा पीस होता त्यात ही गणपतीची मूर्ती बांधली आणि जो दुसरा उरलेला पीस होता वरच्या बाजूला एक शंकराचं मंदिर आहे. अच्छा. हा, तर तिथे नंदी, मोठा नंदी, तो नंदी आणि एक पिंड बनवली तिथे त्याच दगडाची. आणि असं म्हणजे जरा एक्सटेंड केला ह्याचा एरिया, असा घाट बांधला. तर त्या आता जाता येईल त्या मंदिरात? हा, जाता येईल, उघडे. 1762 साली बांधलं होतं. हा, तर तेव्हापासून इथं म्हणजे जसं आहे तसंच ठेवलं आम्ही. म्हणजे जास्त करून चेंजेस नाहीत केले एवढे, म्हणजे एकदम पारंपरिक जरा हे ठेवण्यासारखं हे केलं. बाजूला जी नदी आहे ती कृष्णा नदी आहे ना? हो, कृष्णा नदी. याचा उगम याच्या क्षेत्र महाबळेश्वरमध्ये होतो. तिथे एक शंकराचं मंदिर आहे, तिथे गोमुख आहे, त्यातनं एक अशी पाण्याची तार येते, त्याची एवढी मोठी अशी कृष्णा नदी होती, एका पाण्याच्या धारेची. तेच आपण आता म्हटलं ना तुला, आपण जायचं आहे, महादेवाचं मंदिर आहे म्हटलं महाबळेश्वरला, तेच आहे, तिथनंच आहे. तिथनं ही नदी आहे. तर जे गणपत भिकाजी रास्ते होते ज्यांनी हे मंदिर बांधलं, हे रास्त्यांचे 7 भाऊ होते. 7 भाऊ होते, तर ह्यांनी 7 घाट बांधले होते. तर ह्यांच्यामध्ये म्हणजे धन पण गणपत भिकाजी रास्त्यांकडं जास्त होतं आणि हे ज्येष्ठ भाऊ होते, सगळ्यांमध्ये मोठं होते.
तर त्यांनी हा सगळ्यात मोठा घाट हा बांधला गणपतीचा. असे 7 घाट आहेत टोटल, म्हणजे 1-2 असे विलेजेस आहेत आजूबाजूला, त्याच्यामध्ये प्रत्येक एक ठिकाणी एक असा घाट आहे. बऱ्याच ठिकाणी शंकराचं मंदिर आहे, हे गणपतीचं मंदिर आहे. आणि ते काय म्हटलं तू शब्द वार करायला येतात वगैरे, ही मूर्ती युद्धाला जाणारी आहे. प्रत्येक मूर्तीच्या बाजूला मूषक असतो, मूषक देवाला पाया पडत असतो. पण इथं कसे गणपती बाप्पा मूषकवर बसलेले आहेत आणि ह्यांना आशीर्वादाचा हात नाहीये. ह्याच्या 4 हातांमध्ये शस्त्र आहे, एका हातात अंकुश आहे, एका हातात पाश आहे आणि एका हातात दात आहे त्यांचा. त्यांना दोन्ही दात नाही आहेत, कारण की त्यांच्या एका हातात त्यांचा दात आहे आत्ता, आणि त्यांनी एकदा तोडला होता महाभारत लिहिताना, जेव्हा वेदव्यासांना हे होतं, त्यांना विश्राम पाहिजे होता, त्यावेळेस त्यांनी गणपतीची आराधना केली आणि त्यांच्याकडनं मदत मागितली. अच्छा, की आम्हाला हे करा. थँक्यू. तर म्हणजे अशी इथे एकूण टोटल कृष्णा नदीवर 7 घाट आहे. हो, आणि 7 घाटीवर मंदिर आहे. मंदिर आहे. आणि कोणते मंदिर आहे म्हणजे गणपतीचे जास्त आहे? करून शंकराचे आहेत, म्हणजे मिक्स आहेत, खूप देवांची तशी. खूप देव. ह्या घाटावर टोटल म्हणजे 5 ते 6 मंदिर आहेत. आणि ह्या वाई शहरामध्ये इन टोटल 200 पेक्षा जास्त पाहिल्यासारखं वाटलं मला तुम्हाला. एक सेकंद. 200 पेक्षा जास्त मंदिर आहेत या वाईमध्येच फक्त, म्हणून वाईला टेम्पल सिटी सुद्धा म्हटलेलं आहे. अच्छा, टेम्पल सिटी. आय नो. हे मी गॅरंटीने सांगतो की ही इन्फॉर्मेशन तुम्हाला माहिती नव्हती. थँक्यू म्हणा आम्हाला आणि याला पण. चला, थँक्यू. म्हणजे वाईला जाताना, महाबळेश्वरला जाताना, म्हणजे मी म्हटलंच होतं की वाईला आपण जाऊ एकदा तरी, त्याचंच होतं. पण मी जेव्हा सर्च केलं तेव्हा माहिती पडलं की वाईला मंदिर आहे, गणपतीचं मंदिर. पण नेमकं कोणतं गणपतीचं मंदिर? तर हे जे ढोल्या गणपतीचं मंदिर आहे हे खूप जास्त प्रसिद्ध आहे इथे. आणि जर तुम्ही सर्च वगैरे जर केलं गुगलला तर तुम्हाला इथलंच इन्फॉर्मेशन येईल आणि इथलंच येईल ढोल्या गणपती मंदिर. तर या एकदा नक्की भेट द्या. आणि कृष्णा नदीचं आपलं तुम्हाला बघायलाच भेटेल. आता आम्ही रात्री आलो आहे, पण तरी पण इथला परिसर खूप सुंदर आहे आणि दिवसा आला तर एकदमच छान. आणि मोस्टली इथं खूप साऱ्या मूवीचे जे आहे इथे शूट पण झालं आहे, म्हणजे की आता रिलेट झाला छावा आपला, त्याचं पण झालेलं आहे. आणखी कोणतं गंगाजल मूवीचा शूट झाला, अशा पुष्कळ मूवीचे शूट झाले आहे. तर वाई ही जे एक छोटंसं म्हणजे सिटी आहे ती खरंच खूप बघण्यालायक आहे आणि तिथे खूप सारे मंदिर आहे. म्हणून याला काय म्हणते मंदिराची सिटी, मंदिराचं शहर असं म्हटलेलं आहे. दादांचे सगळे ब्लॉग बघतो आणि कोइन्सिडन्स तिथे वाईट भेटले, हे आमचं म्हणतात ना, आम्हाला अगदी खूप आनंदाने असं वाटलं. हे म्हणजे खूप असं बरं वाटलं ह्यांना बघून, त्या फॅमिलीला बघून. या फॅमिलीचे सगळे आम्ही रील्स बघतो, जे काय ते खूप छान, खूप कॉमेडी असतात, खूप बरं वाटतं. थँक्यू. वाईमध्ये पण आपली पब्लिक आहे. दादा तुम्ही कुठला? नगरचा वाईट जॉब वगैरे इथंच आहे. तुम्ही कधी ओळखलं मला? खूप दिवसाची. आता कसं काय ओळखलं? आता तुम्हाला बघितलं मी, लगेच बाकीचे टीम सगळे म्हणजे एकाच याच्यात ओळखलं, असं नाही की दुसऱ्या गावी असेल? नाही, एकाच याच्यात. सांगू की एकच आहे. हे मंदिर खूप प्रसिद्ध आहे कारण इथली गणपतीची मूर्ती खूप मोठी आहे, जवळपास 10 फूट उंच आणि 8 फूट रुंद. त्यामुळे लोक त्याला ढोल्या म्हणजे मोठा गणपती असं म्हणतात. लोकांची अशी मान्यता आहे की ही मूर्ती दर वर्षाला थोडी थोडी वाढत जाते आणि हा गणपती उजव्या सोंडेचा आहे आणि नवसाला पावतो अशी श्रद्धा आहे. हे मंदिर कृष्णा नदीच्या काठावर आहे आणि इथे आल्यानंतर शांतता आणि निसर्ग दोन्ही पण अनुभवायला मिळतं. इकडे वर बघा किती सुंदर वाटत आहे. हे जे असं जुनं आहे ना पूर्ण डिझाईन वगैरे, हे गोटेचं जे काही बांधलेलं आहे, खरंच असं बघून खूप सुंदर वाटत आहे. म्हणजे असं, आणि इथे दगड बघा किती चोपडे आहे. 1700च्या काळातले मंदिर आहे. 1752. इथे हवन होतं का? हवनासाठी आहे का काही? हवनचं आहे. हवनाचं आहे. इथे हवन होत होतं आणि इथून नंदी दिसतो आणि नंदीच्या पुढे आहे मंदिर. नंदीची साईज बघा ही म्हणजे जवळपास 4 फुटाचा तर आहेच तो हाईटला. एवढी मोठी साईज आहे. तुझ्या एवढा आहे का? म्हणजे 5 फूट आहे साईज बघा त्याची. तुम्हाला माहिती आहे का, ढोल्या गणपती मंदिराच्या बाजूलाच तुम्हाला आकर्षक असं सुंदर काशी विश्वेश्वर मंदिर दिसेल. आणि हे मंदिर वाराणसीच्या मूळ काशी विश्वनाथ मंदिराची एक छोटीशी प्रतिकृती आहे. इथले स्थानिक आणि पर्यटक खूप मोठ्या भक्तीने मंदिरातील शिवलिंगाची पूजा करतात आणि मंदिराच्या आतमध्येच एक सुंदर माता पार्वतीची सुद्धा मूर्ती आहे. ते बारीक कारिगिरी केलेली आहे बघा, तुम्ही दिसत असेल तुम्हाला तर.
कशी रिफ्लेक्शन समजलं नाही हा म्हणजे एवढं एकदम असं प्रॉपर क्लिअर मिरर सारखं नाही पण दिसायचं असं म्हणजे आपलं आपण स्वतः दिसायचं दगडामध्ये म्हणजे नंदीमध्ये म्हणजे एवढं ते हे होतं दगड तो होता शायनी होता. असंच गणपतीचा पण सेम दगड आहे आता रंगाचे लेअर्स वाढत गेले. हा म्हणजे त्याला किती म्हटलं 1762 साली बांधलं. नेहमी सज्ज आहे तो कधी उठायला असं ते आणि ह्याच्यावर आता म्हणजे एवढंही नाही पण आधी वेन्स दिसायचे पायावरती. वेन्स पण दिसायच्या म्हणते पायावरच्या इतक्या डिटेल मध्ये बनवलं. त्यांनी केलं होतं. बापरे हे काळे दगड आहे सगळे वर साईडला बांधलेला तर पेंट आहे. इकडे पण खाली बघ. आपण आतमध्ये जेव्हा पिंडीवर जे काही पाणी वगैरे दूध वगैरे चढवतो ना ते इथनं असं बाहेर येतं. इथे खरंच खूपच मस्त वाटत आहे. अशी बाजूला नदी आहे, इथे मंदिर आहे, इथे हे गोट्या गोटे असं मस्त असं छान वाटत आहे. इथे लोक असे शांत बसलेले आहे निवांत आपला टाइम स्पेंड करत. कसं वाटत आहे मम्मी? छान वाटत आहे. सकाळी आलं तर आणखी चांगलं झालं असतं. सकाळी आलं असतं तर लोकांनी आपल्याला दर्शन करू दिलं असतं का? ते तर आहे म्हणा. आता अंधार असल्यामुळे प्रयत्न करतो मी दाखवायचा. दिसत तर नाही आहे पण ही आहे टॉर्चनं दिसणार आहे का? ही नदी वाईतूनच जाते. तर या नदीवर इथे वाई शहरातच 7 घाट आहे. 7 घाटीवर मंदिर आहे. महादेवाचंच आहे, कुठे गणपतीचं आहे, अलग अलग देवाचे मंदिर आहे आणि ती पूर्ण शहरातून जाते कृष्णा नदी. आणि कृष्णा नदीचा उगमस्थान जो आहे तो महाबळेश्वरला आहे. महाबळेश्वरमधून ती उगम होते आणि मग ती वाहा तिकडे होते आपल्याकडे. मला वाटलं मी दिसतो कुठं नाही पण हे लंबू हे मला दाबू शकते फोटो. आता मला लक्षात ठेवावं लागत जाईल हे असली फोटो तर कुठं नाही दिसत आपण. जर मी जास्त बोलत नाही आता तर तारीफ हाईट जास्त असणं मुलीची तारीफ नाही काय? हा तारीफ आहे, खराब गोष्ट आहे. चांगली आहे. मला तर प्राऊडच होतं की माझी हाईट खूप छान आहे. मला लंब्या पोरी लय आवडते. घे पुढे बोला. फायनली आमचं वाईच्या गणपतीचं जे दर्शन मला करायचं होतं म्हणजे आम्हाला करायचं होतं झालेलं आहे. आणि आता मी इथून जाणार आहे पुन्हा वापस आमच्या रिसॉर्टवर. पण त्याच्यात आम्ही काहीतरी खाणार आहे कारण भूक लागली आहे. आता देवपूजा झाली तर पोटपूजा व्हायला पाहिजे ना. सो आता पहिला मी खाणार आहे मग आमच्या रिसॉर्टवर जाणार आहे. इथे